सर, मे आय कम इन? हो आनंद, प्लीज कम इन. थँक्यू. ये बस. ऍक्च्युली आय वॉज एक्सपेक्टिंग यू. म्हणजे तुम्हाला कळलं की मेल आले? मेल? कुठला? फॉरेन डेलिगेटचा. आपलं कॉन्ट्रॅक्ट जे मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो ते पूर्ण करण्यासाठी ते येणार आहे. अरे वा, दॅट्स नाईस. आपण बऱ्याच काळापासून त्यांचा फॉलोअप घेतोय की त्यांच्याकडून आपल्याला काम मिळावं. इट्स अ गुड न्यूज. आणि सिल्वर जुबिलीच्या निमित्तानं मी मुद्दाम त्यांना इन्व्हाइट केलंच होतं. सो गुड, त्यांनी होकार दिला. आय एम ग्लॅड. येस सर. ते कोण कोण येणार आहेत, कधी येणार आहेत, ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ईमेल करतो. आणि ऑब्व्हियसली आपण पर्सनली पण बोलूया. हो, अगदीच अगदीच, हरकत नाही. आणि सर, सिल्वर जुबिलीच्या निमित्ताने आपण सगळ्यांसाठी लंच पण ऑर्गनाइज केलाय. सो त्या लंच नुसारच पुढचा प्लॅन काय आहे ते ठरवायचं आहे. म्हणजे आपल्याला टेंडर. टेंडर? हो कशासाठी? सर, सो मेनी पीपल आर गोइंग टू कम. सो सगळ्यांचं जेवणाचं, खाण्यापिण्याचं सगळी सोय करावी लागेल ना. हा, राईट राईट. सो आपल्याला एक कॅटरिंग कंपनीचा टेंडर लागेल. गुड, मग गेट इट डन ना, करून टाका. मी? ऑफकोर्स आनंद. अरे बाबा, मी आता एवढ्या मोठ्या कंपनीचा डोलारा सांभाळतोय, एवढ्या जबाबदाऱ्या माझ्या खांद्यांवर आहेत. आता हे केटरिंग वगैरे सुद्धा मीच बघू का? बघ ना, एक काम कर, तू, पानवलकर आणि शनाया मिळून काय तो डिसिजन घ्या आणि देऊन टाका ना कॉन्ट्रॅक्ट. हा, बघून टाक. शुअर सर, थँक्यू. आनंद, नाही, मला वाटलं होतं की आत्ता जो काही प्रकार झाला त्याबद्दल तू बोलायला येशील, पण तू काहीच नाही बोललास त्याबद्दल. ऍक्च्युली मी आता काहीच बोलणार नाहीये. का? कारण वेळ आला की तो बोलेल. तो कोण? तो जो सगळीकडे आहे. आनंद, कोण आहे सगळीकडे? तो ज्याच्यामुळे आपण जगतो. ऑक्सिजन? काही काय बोलतोयस? नाही, तुला नाही कळणार. कारण तो आपल्या मनात असतो. उपरवाला. तो बोलेल वेळ आल्यावर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.